नमस्कार, मी आहे शिंदे मामी. तर आजचा विषय हा खूप छान आणि मजेशीर आहे. कारण की बऱ्याच महिलांचे प्रॉब्लेम पावसामध्ये होत आहेत. तर कोणते प्रॉब्लेम? तर पहिला प्रॉब्लेम म्हणजे आपला असा आहे की आपलं राहणीमान पावसामध्ये बदललं जातं. जसं की सर्व शरीराकडे लक्ष देणं म्हणण्यापेक्षा आपली केस ही गळतात. तर हा विषय मी मुद्दामूनच घेऊन आले आहे, कारण की बरोबर पण हेच झालं होतं की पावसामध्ये केस गळायला चालू झाली. त्याच्यामुळे हा व्हिडिओ मी तुमच्या पुढे घेऊन आलेले आहे. कारण की माझ्याबरोबर पण असं झालं की पाऊस चालू झाला आणि केस गळायला चालू झाली. माझाच नाही तर तुमचा सुद्धा हाच प्रॉब्लेम आहे. तुमच्याकडे पण हीच समस्या आहे की केस गळायला चालू होत आहेत. फक्त पावसामध्ये ह्याचा असर जास्त दिसून येतो. तर ह्याच्यासाठी काय केले पाहिजे? कारण आपण बरेच आयुर्वेदिक उपाय करत असतो. आयुर्वेदिक उपाय करून सुद्धा आपली केस गळायची थांबली नाहीत. बाहेर भरपूर मार्केटमध्ये प्रोडक्ट आलेले आहेत, त्याचाही आपण वापर करतो, तरी सुद्धा आपली केस गळायची थांबली नाहीत आणि पावसात तर केस अजून गळायला चालू होतात. त्यासाठी मी घरगुती काही उपाय घेऊन आलेले आहे. ते मी स्वतःवरती ट्राय केले आहे आणि मग तुमच्याशी शेअर करत आहे. तर हा व्हिडिओ नक्की बघा पूर्ण. जे चॅनलवरती नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करा, लाईक करा, ज्याला आवश्यक असेल त्याला शेअर करा. पहिली गोष्ट म्हणजे अशा पावसाळ्यात केसावरती अशा 5 टिप्स मी घेऊन आलेले आहे, ज्या मी स्वतःवरती ट्राय केलेल्या आहेत. तर पहिलं म्हणजे टाळू नेहमी स्वच्छ ठेवा. टाळू म्हणजे तुम्हाला समजतच असेल, टाळू म्हणजे काय? तर ही आपली जी टाळू आहे ती. तर पावसामध्ये काय होतं, आपण पावसामध्ये बऱ्याचदा भिजतो. बाहेर मुलांना आणायला जातो शाळेमध्ये किंवा बाहेरच्या म्हणजे कामासाठी वगैरे कोणत्याही कारणासाठी आपण बाहेर जातो. तर त्यासाठी काय होतं, आपली केस ती भिजली जातात आणि आपण ती केस फक्त वरचेवरच पुसतो आणि त्याच्यामध्ये काय राहतं, पाणी राहतं. आणि पाणी राहिल्यामुळे आपली टाळूला काय होतं, त्याचा असर असा होतो की केस ती मुळं आहे ना, ती लूज पडतात, सैल होतात आणि ते एक पावसामधलं मुख्य कारण आहे. त्याच्यामुळे पावसात जेव्हा आपली केस भिजली जातात तेव्हा ती पूर्ण कोरडी करायची आहेत आपल्याला. आणि महत्वाचं म्हणजे कोरडीच करायची नाहीये, तर पहिलं म्हणजे जेव्हा आपण येतो, जेव्हा सुरुवातीला आपण समजा नाही केस धुवू शकलो, पण ती धुवायची आधी कोरडी करून घ्यायची तुम्हाला. कारण आपण महिला अशा आहोत की आपल्याला घरातलं काम एवढं असतं की आपण केस स्कूलमधनं म्हणा, कामावरनं म्हणा आलं की आपल्याला आपल्या किचनकडे आपण वळतो. तर अशा आपण सर्व महिला अशाच आहोत. तर त्याच्यामुळे असं करायचं आहे की पहिल्यांदा केस पूर्ण कोरडी करून घ्यायची आहेत. केस पावसामध्ये भिजल्यानंतर पूर्ण केस कोरडी करून घ्यायची आहेत आणि तुमचं जे काही काम आहे ते करून लगेच तुम्हाला केस धुवायची आहेत. कारण पावसाच्या पाण्यामध्ये, बाहेरच्या ह्याच्यामध्ये आणि घरातल्या पाण्यामध्ये खूप फरक असतो. पावसाचं पाणी हे वेगळं आहे, हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे आणि ते केसांना आपल्या उत्तम नाही आहे. त्याच्यामुळे जेव्हा आपण पावसात भिजल्यानंतर घरात येतो तेव्हा आपल्याला खरं तर लगेच केस धुणं आहे आणि ती पूर्ण कोरडी करायची आहेत केस. आणि त्याच्यामुळे आपल्या टाळूला काय होतं, बुरशी कोंडा काय होतं, पावसाच्या पाण्यामुळे बुरशी कोंडा होऊ शकतो. ते होऊ नये म्हणून आपल्याला केस पावसाच्या पाण्याची धुवायची आहे, ती तशीच नाही ठेवायची आहे. हा आता आपला झाला पहिला पॉइंट. पहिला पॉइंट आपला काय होता, तर टाळू नेहमी स्वच्छ धुवायचे. कशी स्वच्छ धुवायची तर मी आता तुमच्यापाशी सांगितलंय. दुसरं म्हणजे आपल्याला आठवड्यातून 2 वेळा तेलाने मसाज करायचा आहे केसांना आणि तो आपल्या केसांना गरजेचा असतो. जसं आपण जेवल्यानंतर पाणी पितो, हे आपल्या शरीरासाठी खूप आवश्यक असतं, तसंच आपल्या केसांना पूर्णपणे जर कोरडं ठेवलं तर ती केस आपली मुळं लूज होऊन गळायला चालू होतात. त्यासाठी आठवड्यातनं 2दा केसांना आपल्याला तेलाने मसाज करायचा आहे. बाहेर मार्केटमध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारचे ऑइल आले आहेत, आपल्याला सर्वांना माहीतच आहे आणि आपण वेगवेगळ्या प्रकारे कोण सांगेल तसं ट्राय करत असतो. तर तसं आपल्याला कोणतेही प्रकारचे प्रोडक्ट किंवा तेल वेगवेगळ्या प्रकारचे ट्राय न करता
सर्वात सोपं म्हणजे आपलं खोबरेल तेल आणि बदाम तेल याचा वापर शक्यतो करावा, किंवा तुम्हाला कोणतं सूट होत असेल आणि ते तुमच्याकडे ऑइल असेल तर तेही तुम्ही, पण एकच कंटिन्यू तेल आपल्याला वापरायचं आहे. अनेक प्रकारचे प्रोडक्ट या ऑइल वापरायचे आपल्याला नाही आहेत. नाही तर आपल्या केसांची मुळं काय होतात, मजबूत नाही होत, त्यांना पोषण भेटत नाही. आणि जेव्हा आपण केसांना आठवड्यातनं 2दा मालिश करतो तेव्हा आपल्या केसांना पोषण भेटतं आणि केसांची मुळं मजबूत होण्यास मदत होते. म्हणून आपल्याला आठवड्यातून 2दा केसांना मसाज करायचा आहे. आणि आपल्या त्याचबरोबर तिसरा पॉइंट म्हणजे आपल्या केसांना खाण्यामध्ये सुद्धा आपल्याला बदल करावा लागतो. त्यामुळे तिसरा पॉइंट आहे प्रथिने आणि लोहयुक्त आहार घ्या. आता प्रथिने आणि लोहयुक्त आहार म्हणजे काय, तर आपल्या जेवणामध्ये प्रथिने म्हणजे मूग, हरभरा, अंडी, पालक, सुकामेवा, असली हंगामी फळे, हे असले आपल्याला आहारात आपल्या पाहिजे, जेणेकरून आपल्या केस मजबूत राहतील आणि त्यांचा चांगला आहार मिळेल. कारण नुसतं आपल्याला तेलाचा वापर करून किंवा केस धुवून एवढंच नाही, तर तिसरा पॉइंट तर आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे की आपल्या खाण्यामध्ये सुद्धा आपल्याला बदल करावा लागतो. त्याच्यामुळे आरोग्यासाठी हा खूप महत्त्वाचा पॉइंट आहे. आरोग्यासाठी म्हणजे केसाच्या आरोग्यासाठी हा खूप महत्त्वाचा पॉइंट आहे. तर हा आपल्या सर्वांनी फॉलो केला पाहिजे. कडधान्य शक्यतो आपल्याला जास्त प्रमाणात आवडत नसतात, पण आपल्या केसांना हे खूप उपयुक्त आहे. जेणेकरून आपल्याला डॉक्टरकडे जायला नको, बाहेर जायला नको, तर ते नको असेल, पैशाचा खर्च नको असेल, तर घरगुती पद्धतीनं जे घरात आहे त्याच्यामध्ये, आता अंडी आपल्याकडे उपलब्ध असतात तर काही हरकत नाही ना, आपण अंडी खाऊ शकतो. नाही रोज खाऊ शकलो तर आपल्याला मध्ये मध्ये खायचं आहे आणि रोज आहार नाहीच घ्यायचा आहे. आठवड्यातनं तुम्ही 2दा किंवा 3दा असं स्टेप बाय स्टेप एक दिवस ठरवून घ्या, किंवा मागे पुढे झालं तरी चालेल, पण आपल्या आहारात हे आलं पाहिजे. चौथा पॉइंट असा आहे की आपली ओली केस घट्ट बांधून नका. चौथा पॉइंट पण महत्वाचा आहे. आपली ओली केस घट्ट बांधायची नाही आहेत. हे सर्व उपाय मी माझ्यावरती केलेले आहे. माझ्या केसांना तुम्ही बघा, थोडक्यात तुम्हाला शाईन दिसत असेल, थोडक्यामध्ये ती केस थोडी स्ट्रेट दिसत असतील. पहिला माझी केस अशी नव्हती, पण आता माझ्या केसामध्ये झालेला बदल, म्हणून मी केस तुम्हाला दाखवण्यासाठी बघा ओपन ठेवलेली आहे. तुम्ही माझे केस बघू शकता. तर ओली केस काय असतात, आपली नाजूक असतात, बरोबर. ओली केस घट्ट का बांधायची नाही आहेत, कारण केसांची मुळं ही काय असतात, ते घट्ट नसतात, ती लूज असतात. आणि केस जेव्हा ओली असतात तेव्हा ती काय असतात, नाजूक असतात. त्याच्यामुळे ते आपल्याला बांधायचं नाही आहे. केस तुटणे हा प्रकार कधी होतो, जेव्हा आपण केस ओली असतात आणि ती जोरात आपण झाडत असतो. बघा, मलाही ही सवय होती, पण माझी सवय, ह्या पॉइंट मी जेव्हा फॉलो केलेत ना तेव्हा माझी ही सवय मोडली, कारण माझी केस तुटत होती मध्ये. आपल्याला माहितीच आहे, फाटे फुटणे, तुटणे हे आपले प्रकार होतात, कारण ओली केस कधी घट्ट बांधायची नसतात, ती पूर्ण कोरडी करायची असतात. आणि कोरडी केल्यानंतर ती जोरात विंचारायची सुद्धा नाही आहे ना. पूर्ण केस आपल्याला काय करायची आहे, लूज, एकदम लूज अशी, हलकीशी अशी, हलकाशा ह्यानं पुसायचं आहे. नाजूक असतात आपली केस, त्याच्यामुळे एवढंच की घट्ट बांधणं टाळा आणि वल्या केसामध्ये जोर जोरात विंचरणं कंगवा बंद करा. त्याच्यामुळे काय होतात, केस तुटणे कमी होतात. हा झाला आपला चौथा पॉइंट. पाचवा पॉइंट असा आहे की सर्वात महत्वाचा म्हणजे असंही आपल्या शरीराला जशी पाण्याची गरज असते तशी आपल्या केसांच्या मुळांना, टाळूला सुद्धा पाण्याची गरज असते. तर हा एक महत्वाचा पॉइंट आहे की रोजच्या आहारात पाणी पुरेसं पिलं पाहिजे. हा पाचवा पॉइंट आहे. पाणी जेव्हा आपल्या शरीरामध्ये जातं तेव्हा आपल्या बऱ्याच शरीरातल्या अवयवांना पाणीचा पुरवठा जसा आपल्या घरात लागतो तसा आपल्या अवयवांनाही लागतो. म्हणून शरीरात पाण्याची कमतरता आणि जास्त ताण हा एक घ्यायचा नाहीये. की त्याच्यामुळे सुद्धा जास्त ताण म्हणजे तुम्हाला तर माहितीच आहे, आपल्याला प्रेशर, टेन्शन वगैरे जे असतं तो ताण सुद्धा घ्यायचा नाहीये. त्याच्यामुळे सुद्धा आपली केस गळती होते. त्याच्यामुळे पुरेसं पाणी प्या आणि झोप उत्तमाची घ्या. महत्वाचं आपल्याला झोप पाहिजे. ह्या पाचव्या पॉइंटमध्ये जे आहे ना ते खूप महत्वाचं आहे आपल्यासाठी. पुरेसे पाणी घेणं है ना, पुरेसं पाणी घेणं, उत्तम झोप घेणं आणि ताण न घेणं.
ते हे आपल्याला 5 फॉलो जेव्हा आपण टिप्स करू घरगुती पद्धतीनं घरातल्या घरात, तेव्हा आपल्या केसावरती त्याचा उत्तम परिणाम दिसून येतो आणि केस गळती हळूहळू कमी होत पूर्णपणे बंद होते. हा उपाय मी केला आहे, तुम्हीही करून बघा. म्हणून मी ही सर्व महिलांसाठी माहिती म्हणून घेऊन आलेले आहे. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही मला कमेंटद्वारे सांगा. लाईक, कमेंट, शेअर करा. आणि महत्त्वाची शेवटची एक टिप्स सांगते मी तुम्हाला, की एवढे सर्व उपाय करून सुद्धा जर तुमची केस गळती होते, केसांना बुरशी लागते, टाळू तुमची एकदम लूज होऊन केसला टक्कल पडत आहेत, तर डॉक्टर तज्ज्ञाचा नक्कीच उपभोग घ्यायचा आहे. डॉक्टरांकडे आपल्याला जायचं आहे. डॉक्टर तज्ज्ञांचा सल्ला घेणं फार महत्त्वाचा आहे. जर तुम्हाला पावसातच नाही इतर वेळेस सुद्धा असं होत असेल, हे तर मी पावसाळ्यातल्या टिप्स टाकल्या, हा आपण नंतर सुद्धा फॉलो करू शकतो. हे मी आता पावसाळ्यात सांगितलं की पावसाळ्यात केस गळती ही महिलांचीच नाही तर लहान मुलांची पण आहे, जेंट्सची पण आहे. आत्ताच्या काळामध्ये सध्या हे चालू आहे. म्हणून सर्वांसाठीच हे टिप्स 5ही महत्त्वाच्या आहेत. हे नक्की फॉलो करा. महत्त्वाचं ह्यातलं समजा इतर वेळेस सुद्धा तुम्हाला काही प्रॉब्लेम वाटत असेल, नाही फरक पडला आयुर्वेदिक करून, घरगुती पद्धतीने करून किंवा अजून काही तुम्ही केलं असेल त्याच्या पद्धतीनं करून जर नाही थांबत आहे, तर डॉक्टर तज्ज्ञाचा सल्ला नक्की घ्या. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटद्वारे सांगा. लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. परत एकदा नवीन पुढचा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येईन लवकरच.